तो दुरोनी न घापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दूधची लावी. त्याला विचारलं का बाबा द्राक्षाला दूध घालतो? माऊलींनी त्याचंही उत्तर दिलं. द्राक्षी दूध घातले ते वाया गेले ऐसे गमले, परी फळी पाकी दुनावले देखी जे जे. द्राक्षाला दूध घातलेलं वाया गेल्यासारखं वाटतं पण वाया जात नाही. एक एक घड 10-10 किलोचा होतो. उगा गृहीत धरा आपल्या चोपदाराकडे 200 झाडं आहेत असं समजा. 200 बस का वाढवू? वाढवा वाढवाय काय पैसे लागायलेत का? बरं 500 मला काय द्यायचं का घ्यायचं? समजा यांच्याकडं 500 झाडं द्राक्षाच्या आहे. एका झाडाला 5 घडं लागलेत. एक घड 10 किलोचा झाला आणि भाव 100 रुपये किलोचा मिळाला. पैसे किती मिळतील चोपदाराला घरी जाऊन मोजा. झोप लागल का रात्री आज? तो माणूस म्हणला महाराज द्राक्षाला आम्ही दूध घातलं घडं लागतात, तुमच्या तुळशीला घडं लागतात का? म्हणलं नाही. बरं तुमच्या तुळशीच्या लाकडाचा उपयोग मंदिर बांधायला होतो का? म्हटलं नाही. तुमच्या तुळशीचे पानं पत्रावळी बनवायला कामाला येतात का? म्हटलं नाही. बरं तुमच्या तुळशीच्या झाडाखाली आमच्या गाई म्हशी बांधता येतात का? म्हटलं नाही. मग तो म्हणला महाराज ज्याला घडं लागत नाही, ज्याच्या लाकडाचा उपयोग नाही, ज्याच्या पानाचा उपयोग नाही, ज्याच्या सावलीचा उपयोग नाही, असल्या झाडाला पाणी घालायचंच कशाला? जे लोक घालत नसतील ते म्हणतील जमलं आता. कीर्तन आपल्या बाजूनं सुरू झालं आणि जे घालतात ते म्हणतील आम्ही आजवर पाणी घातलेलं वाया गेलं का काय? ऐका दोन्हीकडं फायदा आहे. फक्त तुळशीचा फायदा अदृश्य रूपाने, द्राक्षाचा फायदा दृश्य रूपाने. द्राक्षाचा फायदा पैसा रूपाने, तुळशीचा फायदा पुण्य रूपाने. द्राक्षाला दूध घातलेलं फक्त इथंच मदत करणार आहे, पण तुळशीला पाणी घातलेलं मेल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर पुण्य रूपाने येणार आहे. मी पदरचं बोलत नाही, प्रमाणानं सांगतो. सोडवी लयमा पासोनिया, सोडवी लयमा पासोनिया, सोडवी लयमा पासोनिया, सोडवी लयमा पासोनिया. हरी भक्ती परलोकी येईल कामा, यमापासून सोडविल आणि परलोकी कामाला येईल म्हणून तुळशीला पाणी घालायचं. मुळात महाराज आपण परमार्थही आपल्या धोरणानं करतो. उगं सोपं सोपं देवाला अगरबत्ती आणतो. देवाच्या आवडीची का आपल्या आवडीची? आपल्या. आपण दुकानदाराला काय म्हणतो? केवडा दे, मोगरा दे, शेवंती दे. अरे देवाला काय आवडतं बघ. बरं तुमचं जाऊ द्या, महिला मंडळ तुमच्याकडे येतो. दर सणाला तुम्ही पुरणपोळ्या करता ना? वा शाबास. पुरणपोळ्या माहिती आहे ना? पुरणात कणिक घालतेत आणि हारामध्ये भाजतेत. हो म्हणू नका. कणकीत पुरण तव्यावर भाजायची पुरणपोळी करतात. गावातल्या सगळ्या देवाला एक एक पुरणपोळी पाठवतात. बरोबर? घोटाळा. ते बारक्या छोट्या छोट्या पोळ्याला काय म्हणतात इकडे? निवद म्हणा ना, सोपं. निवद. खाओ. मोठी पोळी जर बाबांना पाठवली तर भगवान बाबाचं काय पोट दुखणार आहे का? छोट्या छोट्या पोळ्या. बरं दुसरा वनवास सांगतो. प्रत्येक पोळीवर तुम्ही एक भजा ठेवतात. बरोबर आहे? वनवास. एकच भजा टुकरून 13 निवदाला पुरतो आणि उरलेला अर्धा भजा हातात घेऊन पप्या गावात फिरतो. पुरुष मंडळी खरं सांगा, असला नैवेद्य त्यांनी तुमच्या हातात दिला. शहाणे माणसं देवळात येतात का? तिथेही वनवासच. हाफ चड्डी हाफ तिकीट. आणि वरून आईचा निरोप असतो, बाळ्या जा देवाला निवद.
दाखवून ये. बस देव म्हणतो बाळ्या तू दाखव, मी बघतो, कुत्रं नेते. एक तरी आई म्हटली का बाळ्या जा देवाला जीव घालून ये. आपला घोटाळा आहे महाराज. देव जेवतो ह्या गोष्टीवर आपला विश्वास नाही. विठाल फक्त एक आई म्हटली नाम्या जा देवाला जीव घालून ये. आणि ते लेकरू खुनसी महाराज एका हातात नैवेद्याचं ताट आणि दुसऱ्या हातात दगड. म्हणजे देवाला मारायला नाही, देव नाही जेवला तर मारून घ्यायला. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तुगा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी तू नरहरी पांडुरंगा ऐ सिगलानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा नाम्या सवे जेवी नो हे संकोचित ज्ञानी याची भिंत अंगी ओढी नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जे. जाऊ द्या महिला मंडळीचं, तुमचं पुरुष मंडळ देवाला नारळ फोडतात ना. फोडल्यानंतर सारं नारळ देवाला ठेवून रिकाम्या हातानं घरी जातात. बरोबर. एवढा तुकडा देवाला, बाकीचं घरी. नासकं निघालं तर पावलं. तुमचे नासके नारळ खायला मारुतीनं काय गांजा वाढलाय काय? नासके नारळ देवाला, न चालणारे पैसे देवाच्या पेटीत. मधल्या काळात बंद झालेल्या नोटा महाराज लोकांच्या पाकिटात. वारे धंदा. आपल्याला वाटतं आम्ही करतो ते देवाला दिसत नसावं. विठाला तुम्ही त्या भावनेनं द्या, देव घ्यायला तयार आहे. आणखी सोपं करतो महिला मंडळी, पटकन उत्तर द्या. शबरीनं देवाला काय खाऊ घातलं? आंबे, चिंचा, बोर. बरं ए पोरांनो तुम्ही सांगा. झाडाचे तोडले आणि देवाला दिले, बरोबर आहे ना? नाही, मग काय झालं? हा मध्ये टेस्टिंग झालं, खाऊन बघितलं. हुशार आहेत पोरं, अशी पोरं आवडतात आपल्याला. सांग इंग्रजीत मांजराला काय म्हणतात? कॅट. वा, व्हेरी गुड, हुशार. आता सांग बोक्याला. उद्या सांग काला झाल्यावर. तू काळजी करू नको, तुझ्या गुरुजीला पण येणार नाही, मला गॅरंटी आहे. विठाला त्याचा दोष नाही महाराज. इंग्रजी म्हणजे अर्धवट भाषा आहे, अपूर्ण भाषा आहे. अजून पटवून देतो, शिकलेले माझ्यासमोर आहेत. तुला काय शब्द आहे इंग्रजीत? तू यू आहे का नाही? आता तुम्हीला काय शब्द आहे? दुसरा नाही, युवच. आपण लहान मुलाला काय म्हणतो? तू. आणि मोठ्या माणसाला तुम्ही. इंग्रजीत तसं नाही. लहान लेकरू तू आणि म्हातारा माणूस यू. यू कुत्रेच आहेत ते, बोलवा. फार फार भाषा दोष आहेत महाराज. खूप अपूर्ण भाषा आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी कमी आहेत. जाऊ द्या, अजून सोपं करतो. हे लहान लेकर पटकन सांगायचं. ए फॉर, वा 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 हुशार. बी फॉर, अरे बडा ॲपल. बॉल नाही. सी फॉर, हां आता हे ह्याला कळलं बघा, छोटा ॲपल. ए फॉर ॲपलनं सुरू झाली आणि झेड फॉर झेब्रावर जाऊन थांबली. इंग्रजीचं सगळ्यात दुर्दैव सांगतो, सफरचंदापासून सुरू होते आणि माणसाला जनावर करून टाकते, तिला इंग्रजी म्हणायचं. अज्ञानापासून सुरू होते आणि ज्ञानेश्वरापर्यंत घेऊन जाते, तिला माय मराठी म्हणायचं. मी माझं सांगत नाही, माऊलींचं सांगतो. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. जाऊ द्या, त्या बोरावरून गेलं. आता सगळे रामायण ऐकणारे लोक आहे, मला शहाण्या माणसाने उत्तर द्या. ज्या दातानं शबरीनं बोरं टोकरले ते दात घासायला शबरी कोणतं मंजन वापरत होती? बोला. मंजन? 1000 वर्षे त्या बाईनं आंघोळच केली नव्हती, दात घासायचं लांब. जिनं आंघोळ केली नाही, जिनं दात घासले नाही, तिच्या हातची बोरं तो खातो. फक्त देणारं अंतकरण लागतं, खाणारा देव तयारच आहे. विठाला भागवतात 5 गोष्टी सांगितल्यात.
शबरीची जात पाहिली नाही, सुदामाची श्रीमंती पाहिली नाही, कुब्जेचं सौंदर्य पाहिलं नाही, ध्रुव बाळाचं वय पाहिलं नाही आणि प्रल्हादाचं कुळ पाहिलं नाही. मला सांगा, प्रल्हादाचा पप्पा दरवर्षी 5 सप्ते करत होता, बरोबर? सप्ते, उलट सप्ते करणाराकडून हप्ते वसूल करीत होता. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. गोड वाक्य सांगतो, तुमचेही पोहे खायला तो येणार आहे, तुम्ही फक्त सुदामा झालं पाहिजे. तुमचे बोर तो मागणार आहे, तुम्ही शबरी झालं पाहिजे. तुमच्यासाठी खांबातून तो येणार आहे, तुम्ही प्रल्हाद झालं पाहिजे. तुमचा नैवेद्य तो खाणार आहे, तुम्ही नामदेवराय झालं पाहिजे. तुम्हाला समाधीत बसवायला तो येणार आहे, तुम्ही ज्ञानोबाराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला हाताला धरून वैकुंठाला तो नेणार आहे, तुम्ही तुकोबाराय होण्याच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. तुम्हाला सुद्धा पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायची ठरवली तर तेही शक्य होणार आहे, फक्त तुम्ही भगवान बाबा होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमी पडतोय. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. झाली कीर्ती चराचरी, झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमत दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा तुमची ताकद फक्त त्या उंचीची करायची. देव तुमच्या मागे पुढे यायला तयार आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळे, देव उभा मागे पुढे. सोप्या प्रमाणानं सांगतो तुम्हाला. विठ्ठल जळी स्थळी सगळ्यांना मान्य, सगळीकडं देव भरलेला आहे. या माईकमध्ये देव, बोला बोला, या माईकमध्ये देव आहे, ह्या काठीत देव आहे, त्या खांबात देव दाखवा काढून. याही खांबात आहे, फक्त काढायला इथं प्रल्हाद हजर नाही. तुमच्या गावात प्रल्हादराव 10-5 असतील, पण ते देव काढणारे नसतील. अहो, शबरीनं हजारो वर्ष आंघोळ नाही केली, फक्त मातंग ऋषीनं देह ठेवता ठेवता तिला सांगितलं, शबरी याच वाटेनं जगाचा बाप येणार आहे, राम रूपामध्ये तो या दिशेनं येणार आहे आणि तुला दर्शन देणार आहे. गुरुनं सांगितलं, त्या दिवशीपासून दिवस रात्र एकच ध्यास, माझे प्रभू या वाटेनं येणार आहेत आणि मला दर्शन देणार आहेत. जब मेरे राम जी का शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरा राम का शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरा बगिया में जाऊंगी मैं, कली चुन लाऊंगी,
हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन भी होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। तुम्ही फक्त हाक मारायची तयारी करा। 1-2 मिनटं तुमच्यासाठी घेतो। एक गोड भजन आम्ही उभे पुढं म्हणतो, आईसाहेबांनी मागं म्हणायचं, पुरुषांनी त्यांच्या मागं। जमल ना? शब्दार आहे का विश्वास यांच्यावर? नाही, पाकिट देणार नाहीत उद्या लोक। प्रयत्न तर करा, ताकद लावा। महिला मंडळ म्हणणार, आपण पुढं म्हणू महाराज, महिला मंडळ मागं, पुरुष त्यांच्या मागं। जेवढं जमल तेवढं तर म्हणा। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी, चले कभी कभी हाथ लेके चले आना प्रभु जी, चले आना कभी कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, चले। महिला मंडळ धन्यवाद, तुम्हाला पण धन्यवाद। तसं काही नाही, आता शेवटी त्यांची संख्या जास्त आहे, तुमची संख्या कमी आहे, शिवाय त्यांना शिस्त आहे। मुंग्यासारखं काम आहे त्यांचं, पुढची मुंगी निघाली मागच्या निघाल्या, शिस्तबद्ध कार्यक्रम। मुंगळ्यांची रांग बघितली कधीच नसते। मुंगळ्याची जर रांग नसते तर पिंपरखेडचे मुंगळे काही त्याला अपवाद असणार आहेत का? आत्ताही बघा महाराज, मुंग्या कशा सगळ्या एका जागेवर बसल्यात। मुंगळे बघा तुम्ही, 100 मुंगळा इथं, 100 मुंगळा तिथं, 100 मुंगळा झाडाच्या भोवती येडे घेतोय, आणि हे 5-6 चिल्लर मुंगळे वर उड्या आणायला। 2-4 मुंगळे इकडे बसलेत, 5-6 मुंगळे तर पार खुर्च्यावर गेले। मुंगी एक तरी पांगून आहे का बघा, फक्त 4च लाल मुंग्या तिकडं लांब बसल्यात। ती जागा मिळाली नाही म्हणून ॲडजस्टमेंट आहे, बाकी सगळ्या मुंग्या एका जागेवर आहे। विठाल काय आपलं काय झालंय, दे रे हरी पलंग, असं होत नाही महाराज। दोन्ही गोष्टी, प्रारब्ध तुमचं तुम्हाला अनुकूल होईल, पण कधी तुमचे प्रयत्न पारमार्थिक दृष्टीनं झाल्यावर। तुका म्हणे येथे नचले तातडी, परमार्थात आल्यावर तातडी नाही, पण परमार्थात येण्याची करावी तातडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी। दिव्य करावं लागतं महाराज, काहीतरी सोसायची तयारी ठेवावी लागते। राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जीवनातला प्रसंग सांगतो। हे जीवन इतक्या सहज एवढं मोठं झालंय का? आबाजीचा भगवान, भगवानचे भगवान बाबा, भगवान बाबाचे राष्ट्रसंत भगवान बाबा। ऐका महाराज, बाबांचं नाव घेताना आणि लिहिताना कधीही राष्ट्रसंत ही पदवी लावून घ्यायचं, कारण राष्ट्रसंत ही पदवी बाबांना लावलेली नाही, भारत सरकारनं सन्मानानं बाबांना बहाल केलेली ती पदवी आहे। पदव्या लावून घेणं वेगळं आणि पदवी सन्मानानं मिळणं वेगळं। हल्ली कोणीही राष्ट्रीय कीर्तनकार लावतोय तो भाग वेगळा,
मला कोणाची टीका करायची नाही, पण राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेण्यासाठी किमान 4 भाषा आल्या पाहिजे, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि आपल्या शेजारच्या राष्ट्राची एखादी भाषा आली पाहिजे. ज्याला मराठी नीट येईना ते पण राष्ट्रसंत लावायला लागले. राष्ट्रीय संत, राष्ट्रीय कीर्तनकार ह्या पदव्या लावून घ्यायच्या नाही. खरं तर आम्ही पदव्यात लावून घ्यायच्या नाही महाराज. ब महाराज पुष्कळ झालं. आता आम्ही शास्त्री 7 परीक्षा देऊन मिळवलंय म्हणून लावायचं. भगवानगडाचे विद्यमान महंत वंदनीय शास्त्रीजींनी न्यायाचारी ही पदवी मिळवली आहे म्हणून ती रुबाबानं मिरवायची महाराज. महाराष्ट्रात न्याय शिकलेला एकमेव माणूस आहे ते म्हणजे शास्त्रीजी आहेत, दुसरा कोणीच नाही. देशात 5 लोक न्याय शिकलेत, त्याच्यात महाराष्ट्रात एक आहे, एकटे शास्त्रीजी न्याय शिकले. ती लावून घेतलेली नाही, कष्टानं मिळवलेली पदवी. हे विनोदाचार्य, विनोद सम्राट, वाणीभूषण, भाषाप्रभू, शब्दप्रभू ह्या लावून घेतलेल्या पदव्या आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार, कीर्तन कुठं होतं तर तांड्यावर, आणि कोणाचं होतं तर राष्ट्रीय कीर्तनकाराचं होतं. अरे काय राष्ट्रीय, एक ज्ञानेश्वरीची ओवी नीट म्हणता येणार राष्ट्रीय कीर्तनकार. माफ करा, कोणाच्या श्रद्धेला मी हात घालत असेल तर मला माफ करा, पण नकोच. हे विनोद सम्राट कुठून आणल्या पदव्या काय कळायलाच मार्ग नाही मला. कंठभूषण हा तुमच्यातही आल्यात. मृदंग सम्राट, काय देणं घेणं आहे का त्याचं. मृदंगामध्ये मृदंगाचार्य एकमेव पदवी. झालं तर मृदंग विशारद, मृदंग अलंकार, पंडित. ह्या रितसर परीक्षा देऊन मिळवायच्या पदव्यात. मृदंग मार्तंड हा पुरस्कार असतो. मृदंग महर्षी हा ताल मार्तंड, असे तालमणी, तालरत्न, ताल मार्तंड हे पुरस्कार आहेत. मृदंग सम्राट कुठलाच पुरस्कारही होऊ शकत नाही, पदवीही होऊ शकत नाही, आणि अशी पदवी लावून घ्यायची नाही. जगात हसं होतं. जुन्या काळ आम्ही जेव्हा आळंदीत शिकत होतो ना महाराज, एखाद्याला मूर्ख म्हणायचं असल्यास आम्ही डायरेक्ट म्हणत नव्हतो. ज्याला मूर्ख म्हणायचे त्याला गुरुजी म्हणायचं. एखाद्याला आम्ही गुरुजी म्हणलं की समजून घ्यायचं ह्याला मूर्ख म्हटले. लावून घेण्यात मजा नाही. राष्ट्रसंत ही पदवी बाबांना मिळाली. महाराष्ट्राची अस्मिता, मराठवाड्याचा बुलंद आवाज, 18 पगड जातींना सोबत घेऊन राजकारण करणारे आणि खऱ्या अर्थानं आज जिवंत असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शोभणारे व्यक्तिमत्व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी स्वतः बाबांच्या कार्याची फाईल बनवली. स्वर्गीय लोकनेते प्रमोदजी महाजन यांच्याद्वारा दोघांनी मिळून ती फाईल अटलजींच्या पुढे ठेवली आणि अटलजी देशात पंतप्रधान असताना अटलजींनी बाबांच्या राष्ट्रसंत ह्या पदवीवर स्वाक्षरी केली. अटल सरकारने मुंडे साहेब महाजनांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान बाबांना राष्ट्रसंत ही पदवी मरणोत्तर बहाल केली. मिळालेली पदवी लावलेली नाही. म्हणून बाबांचं नाव घेताना राष्ट्रसंत लावून घ्यायचं. बोला राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज की जय. अजून बघा, सगळंच बाबांनी जीवनात कष्टानं मिळवलंय. 6व्या वर्षी बाबांनी पंढरीची वारी केली. जनावरं सांभाळायला गेले. पंढरीकडे दिंडी चाललेली पाहिली. वारकऱ्यांना म्हणले येऊ का. वारकरी म्हणले अरे तुझं कोणी नाही, अंगावर एकच ड्रेस. तेवढ्यात एक बाई आली. आवा तू. हाताला धरलं. काकू तू आहे म्हणल्यास तर काळजी मिटली. येतोच मी. काकू म्हणली चल मी आहे. घरच्यांना न सांगता 6व्या वर्षी वारीला गेले आणि वारीत थोरा मोठ्यांची कीर्तन ऐकून माघारी आले. पारावर जाऊन रामायण वाचू लागले, रामायण सांगू लागले. कीर्तनात 2-2 तास उभं राहू लागले. रामायण ऐकताना 6व्या वर्षापासून भगवान बाबा कधी खाली मांडी घालून बसले नाही. उभं राहून रामायण ऐकायचं. आई तशीच महाराज. आईला पण रामायणाचा छंद. कौतिकाबाई. वडील रुबाबदार घराणं, तुबाजीराव सानप पाटील सावरगावकर. 8व्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बीड जिल्ह्याची पंढरी, नगद नारायण महाराजांचं समाधी मंदिर असलेलं भव्य क्षेत्र, दिव्य क्षेत्र श्री क्षेत्र नारायणगड. नारायणगडाचे हे सगळे भक्त. नारायणगडावर बाबा आईसोबत पोहोचले वयाच्या 8व्या वर्षी. म्हणजे त्यांचं नाव आबाजी. आई म्हटले आबा पोरांमध्ये खेळ, मी बायकांमध्ये गप्पा मारत बसते. आबानं दर्शन घेतलं नगद नारायणाचं आणि माणिक बाबाच्या खोलीकडे गेले. पाहिलं
माणिक बाबाच्या पुढं 50-100 माणसाची रांग लागलेली. माणिक बाबा म्हणजे तेव्हाचे त्या गडाचे महंत, नारायण गडाचे. नगद नारायणानंतर 7वे महंत. माणिक बाबाच्या पुढं गेलं लेकरू. बाबा हे काय? बाबा म्हणले अनुग्रह दिन आहे आज, दसऱ्याला आम्ही दीक्षा देतो, गुरुमंत्र देतो, माळकरी करतो लोकांना. हे ते 8 वर्षाचं चिमुकलं असं रुबाबदार उभं राहिलेलं गोरपान लेकरू. बाबा मलाही तुमचा शिष्य व्हायचंय, मलाही तुमच्या हातून माळ घाला, मलाही गुरुमंत्र द्या. बाबा हसले, दाढीला असं कुरवाळलं आणि सांगितलं लेकरा लहान आहेस तू, माझा शिष्य होण्याकरता जरा मोठं व्हावं लागतं, लहान लेकरांना मी अनुग्रह देत नाही. 8 वर्षाचा चिमुरडा आवाज हसला, छाती पुढं काढून चुनचुनीत बोलायला लागला. बाबा परमार्थाचा आणि वयाचा संबंध नसतो असं मी अनेक कीर्तनातून ऐकलंय, मामासाहेबांच्या कीर्तनात ऐकलंय, बंकट स्वामीच्या कीर्तनात ऐकलंय. काय संबंध आहे वयाचा? आणि वयाचा परमार्थाशी संबंध असता तर 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती. 14 वर्षाच्या मुक्ताईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाच्या कानाला धरलं नसतं. 32व्या वर्षी शंकराचार्यांनी सगळ्या मताचं खंडन करून वेदांताचं मत मांडलं नसतं. आणि इतिहासामध्ये सुद्धा केवळ वयाच्या 16व्या वर्षी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण करून स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला नसता. ज्या अर्थी ह्या सगळ्यांनी हे कामं केले त्या अर्थी पराक्रमाचा वयाशी संबंध नाही, हे मी छातीठोकपणे सांगतो. 8 वर्षाचं लेकरू फाड 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 बोलतंय. महाराज बाबांच्या माणिक बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. काय तेजस्वी लेकरू आहे, पण तरी परीक्षा घ्यायची म्हणून म्हणले आला मोठा, लहानपणात मोठे कामं करणारा. बर आमचा अनुग्रह घ्यायचा ना, काहीतरी दिव्य करावं लागेल, काहीतरी पराक्रम करून दाखवावं लागेल. पुन्हा छाती काढून लेकरू म्हणलं सांगा काय केलं पाहिजे. बाबा म्हणले दिव्य करावं लागेल. सांगा काय दिव्य करू? त्या नगद नारायणाच्या शिखरावरून उडी मारावी लागते, तेव्हा आम्ही गुरु म्हणून मिळत असतो. लेकराचा चेहरा उतरला असं म्हणल्यावर, आणि त्याचा चेहरा उतरला की लोक हसायला लागले. बाबाही थोडे गालातल्या गालात हसले आणि बाबा वाक्य प्रमाणानं बोलले. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे. आला मोठा शिष्य बनायला. जा खेळ आपलं बाहेर, आपल्या वयाला शोभणाऱ्या गोष्टी कराव्यात लेकरांनी. घरकन वळलं महाराज. 8 वर्षाचं लेकरू ताड 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 पाय आपटत बाहेर आलं आणि लोकांची नजर चुकून शिखरावर चढलं आणि लेकरू शिखरावर गेलेलं पाहिलं तसं लोक ओरडायला लागले. अरे कोणाचं कार्ट आहे ते, कशाला मारायला गेले तिथं? हे कार्ट्या उतर खाली. कोण्या तरी बाईनं कौतिकाबाईला सांगितलं पाटलीन बाई तुझा आब्या शिखरावर गेलाय. आई तिथूनच ओरडू लागली आबा पाया पडते तुझ्या, खाली उतर. ते लेकरू वरून सांगू लागलं आई उतरणार नाही. आणि लोकांना सांगितलंय आरडू नका, माणिक बाबांना जाऊन सांगा, त्यांनी सांगितलंय शिखरावरून उडी टाकल्यावर गुरुमंत्र देतो, उडी टाकायला खाली आलोय, जा त्यांना सांगा आबाजी उडी टाकतोय म्हणावं. लोक पळत गेले. बाबाला सांगितलं, बाबा आतून पळत आले. आई तिकडून पळत येऊ लागली आणि हा 8 वर्षाचा आबाजी दोन्ही हात जोडले, डोळे बंद केलेत आणि बेंबीच्या देठापासून गर्जना केली, बोला नगद नारायण महाराज की. शिखरावरून धाडकन उडी टाकली आणि लेकरानं उडी टाकली तसं आईनं वर पाहिलं, आबा म्हटल्या, धाडकन जमिनीवर अंग टाकलं. शेवटी आई महाराज देवाची असली तरी आई, जीवाची असली तरी आई आणि संतांची असली तरी आई. आईच्या प्रेमाला कशाचीच उपमा देता येत नाही. आईशी कळवळ्याची जाती. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. दात खिळे बसले आईची महाराज. मूर्छा आली. 2-3 बायांनी तोंडात बोट घालून दात किळी काढली. तोंडावर पाणी शिंपडलं. पाटलीनबाई उठा, पाटलीनबाई उठा. हलवून उठवलं. तोपर्यंत केस मोकळे सुटले. पदर मागं लोळायला लागलाय. माझं लेकरू, माझं बाळ, माझा आबा. आई धावत धावत निघाल्यात आणि तिकडून माणिक बाबा
वरून उडी टाकलेली पाहिली, तोंडात बोट घातलं. बापरे, करायला गेलो एक आणि झालं भलतंच. लेकरू पराक्रमी निघालं. बाबाही झपझप झटकिलं सगळं. आई जवळ आली, लेकरू उभं राहिलेलं पाहिलं, डोक्यावरून हात फिरवला, गालावून हात फिरवला, कडाकडा बोटं मोडले, खालची माती घेतली, वर खाली, खालून वर, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, दूर भिरकावली. बायांना विचारलं भाकरीचा तुकडा द्या असला तर. एका बाईनं हातात तुकडा दिला, भाकरीचा तुकडा घेतला, उजव्या डाव्या अंगावरून ओवाळला, दूर भिरकावला, पटा 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 मुके घेतले आबाजीचे. कुठं लागलं तर नाही ना, गुडगा फुटला का बघू दे, हात मोडला का बघू दे, हात लांबव, हात आकड, पाय लांबव, पाय आकड, जीभ दाखव, दात पडलाय का, कुठं लागलंय का, डोक्याला मार लागला का, चक्कर येते का. लेकरू हसू लागलं. काही झालं नाही का आई, बघ मला. आणि ते सगळं आईचं बघून माणिक बाबा हसू लागले. म्हणले माय, काय माती वळून टाकते त्याच्यावरून, काय कुटका वळून टाकते. असल्या लेकराला कोणाची नजर लागत नसते. लिहून ठेव, सांगून ठेवतो तुला, या लेकराला जीवनात कोणाची नजर लागणार नाही. उलट जगाच्या नजरेत हे लेकरू भरल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी उचलून घेतलं, पटकन मुका घेतला, पाठीवून हात फिरवला. पराक्रमी आहेस, करून दाखवलंच दिव्य, छान. पुन्हा खाली ठेवलं. विचारलं माय, कोणाचं लेकरू आहे. 2-3 बायांनी सांगितलं पाटलांचं, पाटलांचं, तुबाजी पाटलांचं, सावरगावचं. अरे वा वा, आमच्या तुबाजी पाटलाचं. मग तर आमच्या घरातलंच आहे, माझंच आहे. काय नाव बाई याचं. आई म्हटल्या बाबा त्याचं नाव आबाजी आहे. बाबा खळखळखळ हसले. माणिक बाबांनी सांगितलं माय, आबाजी नाव काही वाईट आहे असं नाही, नाव चांगलंच आहे. पण खरं सांगू का, एवढा मोठा पराक्रम करणाऱ्या लेकराचं नाव आबाजी नसायला पाहिजे. असा पराक्रम करणाऱ्या लेकराचं नाव भगवान असलं पाहिजे, भगवान. आज माणिक बाबा या लेकराचं नामकरण करतायत. या लेकरानं पराक्रम करून मिळवलेलं नाव आजपासून याला आबाजी कोणी म्हणायचं नाही. आजपासून हा भगवान झाला. माझा भगवान, माझा भगा. नावं मिळवलेले असावत महाराज. ठेवलेले नावं घोटाळा करतात बघा. आपले ठेवलेले आहेत. महिला मंडळी माफी मागून बोलतो. यांचे नावं बघा. नाव शांताबाई, अर्ध्या गावाला भांडल्याशिवाय राहत नाही. नाव गंगाबाई, आणि घरात पाण्याचा थेंब नाही. नाव राणी, आणि घालायला कपडा नाही. आपलं पुरुषांचंही तसंच आहे महाराज. नाव राजा, आणि करतोय काय, भीक मागतोय. नाव ज्ञानेश्वर, करतोय काय, पत्ते खेळतोय. वार ज्ञानेश्वर. नाव तुकाराम, म्हणजे माझ्याकडे बघू नका, काही तुकाराम नावाचे लोक. नाव तुकाराम, चिलीम ओढतोय. वारे तुका. अरे तुकाराम महाराजाचं नाव घेऊन आला तर काहीतरी कीर्तन कर, भजन कर. ते एक दोहा आलाय पहा. एका लेकराचं आई वडिलांनी नाव ठेवलं ठणठण पाल. 6 वर्षाचं होईपर्यंत काय अडचण नाही. 6 वर्षाचं झालं, शाळेत नाव घातलं, हाजरी पटावर नाव त्याचं, गुरुजींनी नाव घेतलं ठणठण पाल. ते लेकरू म्हणलं हजर. इंटरवल झाली, लहान लेकरं चिडू लागले, ठण्या ठणठण्या, ठण्या ठणठण्या, ठणठण्या ठणठण्या. काही तर मुद्दाम टिकरं घेऊन असं दप्तर वाजू लागले, ठणठण ठण ठण. लेकरू दिवसभर शाळेत वैतागून घरी गेलं, रडू लागलं. आईला तुला काही कळतं का म्हणला, असलं कुठं नाव ठेवतात का, माझं नाव असं का ठेवलं तू. त्याची आजी म्हणली बाळा, तुझा जन्म झाला आणि मांजरीनं तांब्या पाडला. त्या तांब्याचा ठणठण आवाज झाला आणि मीच म्हणले ठणठण पाला आला, आणि तेव्हापासून तुझं नाव ठणठण पाल झालं. ते काय सांगायचं नाही, माझं नाव बदलून पाहिजे. आई म्हणली बरं ठीक आहे राजा, बदलू आपण. गावात चक्कर मारून ये, तुला जे नाव आवडतं ते नाव घरी घेऊन ये, मग तुझं नाव उद्या आपण ठेवू. हे लेकरू बाहेर गेलं. एक बाई गवऱ्या वेचत होती. महिला मंडळ गवऱ्या माहीत आहे ना, झाडाला लागतात. हो म्हणू नका. शेणाच्या थापल्या जातात त्या गवऱ्या. ती गवऱ्या वेचू लागली. तिला विचारलं बाई गवऱ्या का वेचायली. ती म्हणली ह्या गवऱ्या गोळा करते, बाजारात जाते, कोणातरी गरजवंताला गवऱ्या विकते, आलेल्या पैशाचा किराणा माल घेऊन येते, आणि मग स्वयंपाक करून लेकरांना खाऊ घालते. गरिबी आहे माझी. एवढी दारिद्र्य तुझी. काय नाव आहे बाई तुझं. ती म्हणली बाळा माझं नाव लक्ष्मी आहे. नाव लक्ष्मी, काम काय, गवऱ्या वेचायचं.
लेकरू पुढं गेलं. एक जण भीक मागू लागलं हातात ताटली घेऊन. 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो धर्माला. हे जवळ गेलो. दादा भीक कशाला मागताय? तो म्हणला बेटा पापी पेट का सवाल आहे. 4 रुपये मागितल्याशिवाय 2 रुपयाचं खायला मिळत नाही म्हणून भीक मागतो. अरे बाबा नाव काय तुमचं? तो भिकारी म्हणला धनपाल. नाव काय? धनपाल. आणि काम काय करतो? भीक मागतो. अरे म्हणला ह्याच्यातही काही मजा नाही. पुढं गेलं. एक अंत्ययात्रा चालली होती. लोकांना विचारलं ती काय? लोक म्हणले अंत्ययात्रा. मग ते झोपलेलं कोण आहे? कोण नाही म्हणले ते मड आहे, जाळायला चाललंय. कोणाचं मड आहे? काय नाव होतं त्या माणसाचं? लोक म्हणले त्याचं नाव अमरसिंग होतं. मेलेल्याचं नाव अमरसिंग. लेकरानं कपाळाला हात लावला आणि घरी गेलं. आई म्हणली मग आवडलं काय एखादं नाव तुला समाजातलं, ठेवायचं का बदलून? लेकरू म्हणलं आई काय काय घडलं ते त्यानं एका दोह्यातून सांगितलं. लक्ष्मी तो उपल्या चले. उपल्या म्हणजे गौऱ्या, चले म्हणजे वेचते. लक्ष्मी तो उपल्या चले भीक मांगे धनपाल. लक्ष्मी तो उपल्या चले भीक मांगे धनपाल. अमर सिंग तो मर गए भलो बिचारो ठणठणपाल. माझंच बरं आहे म्हटलं, नावाला काही अर्थ तरी नाही. ज्याच्या नावाला अर्थ आहे त्याचा सगळा वनवास झालाय. विठाला आमच्या बाबांनी अग्निदिव्य केलं. हे 8व्या वर्षी केलं तेव्हा भगवानचे भगवान आबाजीचे भगवान झाले. आणि 16व्या वर्षी आईला सांगून टाकलं आई मी लग्न करणार नाही, मी ब्रह्मचारी राहणार आहे, संन्यासी जीवन जगणार आहे. शेवटी आई असते महाराज. डोळे भरून आले आईचे. असं नको बोलू लेकरा. अरे सुनमुख पाहायची फार इच्छा होती. तुझं लग्न व्हावं, तुझ्या लग्नात मी मिरवावं माझी इच्छा होती. तुझा सुखाचा संसार बघावा माझी इच्छा होती. बाबांनी गोड वाक्य सांगितलं आई मी लग्न केलं तर तुझ्या लेकराचा म्हणजे माझ्या एकट्याचा संसार सुखाचा होईल. पण खरं सांगू आई मी संन्यासी जर राहिलो तर लाखो लोकांचे संसार सुखाचे केल्याशिवाय राहणार नाही. अवघाची संसार सुखाचा करे आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. मला जगाचा संसार सुखाचा करायचा आहे. मला परवानगी दे आई, मला आडवं येऊ नको, पाया पडतो तुझ्या. शेवटी आईनं डोळे भरून सांगितलं नाही येणार आडवी बाळा, तुझ्या परमार्थिक कार्याला माझ्या शुभेच्छा. पण काय महिला मंडळीचा स्वभाव असतो महाराज. ग्राम 2 ग्राम अर्धा ग्राम आपल्या भाषेत 1 मासा 1.5 मासा 2 मासा एवढं गोळा करून एखादा तोळा जमा करून ठेवलेला असतो. इच्छा एकच काहीतरी किडूक मिडूक करावं सुनबाईच्या गळ्यात घालावं इच्छा असते. आई म्हणाल्या बाळा 1 तोळा गोळा केला होता रे तुझ्या बायकोच्या गळ्यात घालायला. आता तू लग्न करणार नाही तर त्या सोन्याचं काय करू? बाबा हसले. 4 सुना येणार आहेत की दुसऱ्या? घाल की त्यांच्याकडे. त्यांच्या नावचं वेगळं काढून ठेवलंय, तुझ्या नावचं वेगळं होतं. मग बाबा म्हणले मग मला कुंडल कर माणिक बाबासारखे. बस आईनं पडत्या फळाची आज्ञा 3 दिवसात कुंडल बनवून आणले आणि स्वतःच्या हातानं बाबाच्या गळ्यात घातले. आणि एकच बोलली माणिक बाबासारखे कुंडल घातलेस, माणिक बाबासारखं जगून दाखव. कानातले कुंडल जसे तळपतात तसं तुझं जीवन तळपून निघालं पाहिजे, असं काहीतरी करून दाखव.
बाबा म्हणले माय आई तुझी इच्छा, आणि आज तुला वचन देतो हे कुंडल श्वास आहे तोपर्यंत कानातून काढणार नाही, तुझा आशीर्वाद म्हणून मी शेवटपर्यंत कुंडल कानात ठेवील. 3 गोष्टी बाबांनी शेवटपर्यंत जवळ ठेवल्या. गळ्यामध्ये ज्ञानोबारायाची सोन्याची समाधी, हातामध्ये असा काळा दोरा. आम्ही हा काळा दोरा त्याच्याचसाठी बांधतो, आम्ही भगवान बाबांच्या विचाराचे पाईक आहोत आणि भगवान बाबांचे अनुयायी आहोत, याचं प्रतीक म्हणजे आमच्या हातातला काळा दोरा. भीमसिंह बाबांनी आयुष्यभर काळा दोरा, माऊलीची समाधी आणि कानात कुंडल धारण केले. शास्त्रीजींनी कानात कुंडल, माऊलीची समाधी. माझ्यावर शास्त्रीजीचं विशेष प्रेम आहे महाराज. गोळेगावच्या नारळी सप्ताहात 2014 साली माझं कीर्तन झालं. गोळेगाव तालुका पाथर्डी. 17 एप्रिलला लोकनेते मुंडे साहेबांचं इलेक्शन होतं लोकसभेचं, आणि 15 एप्रिलला माझं कीर्तन होतं गोळेगावच्या नारळी सप्ताहामध्ये. 1.5 तास आम्ही तिघं गडावर बसलो होतो. साहेबांनी म्हटले महाराज बीड जिल्ह्यातले लोक आहेत बरं कीर्तनाला, 17 तारखेला मतदानाला जातील असं तुम्ही काहीतरी बोला. आणि मी कीर्तनातून बोललो महाराज. मुंडे साहेबांच्याबद्दल स्वाभिमानानं त्यांचं काम करताना कधी आम्हाला लाज वाटली नाही. कीर्तनात 50,000 लोक, मी कीर्तनात बोललो. जमलेल्या तमाम लोकांना माझी विनंती आहे, मला माहीत आहे म्हटलं यातले 35,000 लोक बीड जिल्ह्यातले आहेत. या सगळ्या लोकांनी परवा ट्रॅक्टरने जा, ट्रकने जा, टेम्पोने जा, नाही तर बैलगाडीनं जा, पण बीड जिल्ह्यात आपापल्या गावी जा आणि आपापल्या गावी जाऊन मतदान करा, कारण लोकशाहीनं तुम्हाला दिलेला हक्क आहे तो तुम्ही बजावला पाहिजे. आता मतदान कोणाला करा हे आम्ही तुम्हाला सांगू नये असं म्हटलं मी. फक्त मतदानाला जा आणि गेल्यावर माझं आडनाव आठवणीनं लक्षात ठेवा, एवढं म्हणलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. कळलं ना लोकांना. आणि तो व्हिडिओ बनवून लोकांनी साहेबांना पाठवला. साहेबांनी मतदानाच्या दिवशी माझ्या गावात येऊन माझ्या गळ्याला पडले. तुम्ही 35,000 मतदान पाठवलंय म्हणले, 1 लाखानं निवडून आलो असतो, तुमच्यामुळं 1.25 लाखानं निवडून येणार आहे म्हणले. आज निकाल सांगतो तुम्हाला. मी सलग 3 वर्ष नारळी सप्ताहात पुन्हा सेवा केली. गोळेगावची झाली, पुन्हा मालेवाडीच्या नारळी सप्ताहात होतो, शिंगोरीच्या नारळी सप्ताहात होतो, मागच्या वर्षी झालेल्या भारजवाडीच्या नारळी सप्ताहात होतो. यावर्षी सुद्धा शास्त्रीजींचा आग्रह होता तू कर कीर्तन. मी म्हटलं बाबा हॅट्रिक झाली, बरेच जण वेटिंगला आहेत, त्यांना संधी द्या. मी 3 वर्षे केलं, अजून 1-2 वर्षे गेल्यावर पुन्हा तुमचा आदेश आल्यावर उभा राहणारच आहे. एवढं वर्ष थांबा म्हटलं. मग बाबांचं विशेष प्रेम आहे माझ्यावर. बाबांनी 1 तोळ्याचं सोन्याचं बिस्किट, त्याच्यात 3 साखळ्या बनवल्या. एक त्यांच्या जवळच्या एका शिष्याला बनवून दिली, दुसरी मला बनवून दिली ज्याच्यात माऊलीची समाधी आहे, आणि तिसरी त्यांनी स्वतःसाठी बनवली. 4 तोळ्याची त्यांना स्वतःला बनवली आणि 3-3 तोळ्याच्या आम्हा दुसऱ्या दोघांना दिल्या. त्या दोघांमध्ये मी एक आहे, म्हणजे शास्त्रीच्या आवडीचे जे 2 माणसं आहेत त्यातला मी एक आहे हे ध्यानात ठेवा. मला जीव एवढा लावतात शास्त्री. बाबांनी ती माऊलीची समाधी गळ्यात ठेवली, कानातले कुंडल आणि हातातला दोरा. मी दोरा आणि समाधी ठेवली आहे. कुंडल का घालत नाही त्याचं कारण सांगतो. गृहस्थी माणसाने कुंडल धारण करायचे नाही, ती आम्हाला शास्त्रानं परवानगी दिलेली नाही. ती गोसावी संन्यासी जीवन जगणाऱ्या लोकांना परवानगी आहे. गडाची गादी ही संन्यासाची असल्यामुळं परंपरेनं बाबांनी कुंडल घातले, भीमसिंह बाबांनी घातले आणि शास्त्रीजी सुद्धा वापरतात. हे आईचा आशीर्वाद म्हणून बाबांनी कुंडल धारण केले. बघा महाराज, 2 क्रांती केल्यात बाबांनी, आध्यात्मिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांती. विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब गडावर आणले, आध्यात्मिक क्रांती केली. आणि त्या आध्यात्मिक क्रांतीबरोबर शैक्षणिक क्रांती केली. भगवान विद्यालयाच्या कोनशिलेचा अनावरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साजरा करून शैक्षणिक क्रांतीचा पाया भगवान बाबांनी रचला. ज्या कुटुंबातले लोक फक्त कोयतं घेऊ शकत होते, कुऱ्हाडी घेऊन ससे घोरपडी धरू शकत होते, वाटमाऱ्या करू शकत होते, त्या कुटुंबातल्या लेकरांना शिकवलं
आज भगवान विद्यालयाचे हजारो विद्यार्थी उच्च पदावर अधिकारी म्हणून काम करतात. सगळी नावं सांगत नाही, एक मोठं नाव सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून मागं 7-8 वर्षापूर्वी एक प्राचार्य झाले. प्राध्यापक डॉक्टर KP सोनवणे सर हे भगवान विद्यालयाच्या 10वीच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी. भगवान बाबाच्या शाळेतला आणि वामन भाऊच्या कुळातला एक विद्यार्थी मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू झाला. ही भगवान बाबानं केलेली शैक्षणिक क्रांती. दोन्ही बाजूनं काम केलं. दिव्य. बाबांना असे खूप प्रसंग आले महाराज, खूप प्रसंग. चारित्र्यावर आक्षेप घेतला हो लोकांनी. काय अंथरुणात चोळी बांगडी टाकणारे तेच होते, लोक गोळा करणारे तेच होते, बाबाच्या अंगावर धावून जाणारे तेच होते, बाबांना नारायणगड सोडायला लावणारे तेच होते, आणि बाबा कसं झालो म्हणून रडायला सुद्धा तेच होते. हे कपटी लोक असतात महाराज. धोका वही होता है जहाँ भरोसा ज्यादा होता है. लाठ्या काट्या घेऊन लोक गेले. हा व्यभिचारी आहे, स्त्रीलंपट आहे, काढा याला बाहेर, हना. बाबा बाहेर दिशेला निघालेले. हे बाबा म्हटले काय भानगड आहे, तुमच्या अंतरुणात चोळी बांगडी आहे. बाबा म्हणले असेल ना, ज्यानं टाकली आहे त्याला पक्की माहिती असेल, मला माहीतच नाही. नाटकं सांगायचे नाही, न्यायनिवाडा होईल, कमिटी बसवल्या जाईल, 4 चौघात निकाल लावावा लागेल प्रकरणाचा. बाबा म्हणले सगळं करू, बहिर दिशेला जाऊन येऊ द्या. नारायणगडाच्या खाली उताराला पखाल नावाचा डोह आहे. लोक म्हणले वा रे वा, गेला तसाच पळून म्हणजे. बाबा म्हणले कडं करा भोवती, मध्ये जाऊन झुडपात बसतो. सगळ्यांनी गोल कडं केलं. बाबा झुडपात जाऊन बसले. डोळ्याला धारा लागल्या बाबाच्या. देवा, अरे ह्यासाठी का आयुष्य तुझ्या पायी वाहिलं. 38 वर्षे ह्या गडाची सेवा करतोय. 8व्या वर्षी गुरुची दीक्षा घेतली आहे. 46 वर्ष जीवनाचे तुझ्या पायी खर्च केलेत. मायबापाच्या इच्छेला तिळांजली वाहिली, आणि एवढं करून हा आक्षेप माझ्या वाट्याला येतोय. देवा तू तरी काय करणार. तू का म्हणे देवा तू काय करीस, कर्म दुस्तरासी आमुचिया. आमचं कर्म काही जुनं असेल मागच्या जन्मातलं, जाऊ दे आम्ही फेडू, पण माझ्यावर आक्षेप का घेतलाय. एक विशिष्ट इंद्रिय मला आहे म्हणूनच ना. इंद्रियच नसेल तर आक्षेप घेण्याचा प्रश्न येईलच कशाला. धारदार चिपरे हातात घेतले महाराज, आणि स्वतःच्या हातानं स्वतःचं लिंग ठेचून काढलं. रक्तबंबाळ अवस्थेत बाबा पडले. बाबा येत का नाहीत म्हणून शिष्य परिवार धावून गेला, तर बाबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बेशुद्ध. उचलून आणले, नगरला दवाखान्यात नेलं बाबांना. पण ध्यानात घ्या, ज्या पखाळ डोहाच्या ठिकाणी बाबाच्या शरीरातलं रक्त सांडलं, त्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक एक तुळशीचं रोपटं तयार झालं. अजूनही जाऊन या, भर उन्हाळ्यात सुद्धा बाबाच्या रक्तानं तयार झालेल्या तुळशी आज 59 वर्षानंतर सुद्धा जिवंत स्वरूपात पाहायला मिळतात. अगोदर घडलेली घटना 15 वर्षापूर्वी, हे 59, जवळजवळ 75 वर्षापूर्वी रक्त सांडलं, त्यातून तुळशी उगवल्या. अजूनही तुळशी जिवंत आहेत. तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिल्या भय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. स्वसावं लागतं तेव्हा जीवनामध्ये साधता येतं. विठाला शने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. किंवा तुमच्या शाळेतली म्हण, दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ नजरेला पडत. बाबांनी पूर्व आयुष्यात सोसलं म्हणून उत्तर आयुष्यात साधलं. आमच्या सगळ्या संतांनी सोसलंय म्हणून साधलंय. काय सोसलं आणि काय साधलं याचं क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. सोसिले वाईट
क्षणभरी आम्ही सोसिले, वाईट सोसलं पूर्व आयुष्यात, उत्तर आयुष्यात साधिले अवीट निज सुख. सगळ्या संतांनी बघा, अहो जनाबाईला खरं तर सगळेच हिनवायचे, जनी दासी जनी दासी जनी दासी, पण एक दिवस जनी दासी झाली सर्व संतांची कासी. किती सोसलंय त्या माऊलीनं. जन्म गंगाखेडला झाला, बापानं नेऊन त्या दामू शेट्टीच्या हवाली केलं पंढरपुरात. त्या दामा शेट्टीचं 14 माणसाचं कुटुंब, एवढ्या माणसाचं दळण जनीला दळावं लागायचं, सरपण जनीला आणावं लागायचं, स्वयंपाक जनीला करावा लागायचा, धुनी भांडी जनीला करावी लागायची. 14 माणसं, जनाबाई सकट 15. एका अभंगात यादी आली यादी, येत असला तर म्हणा. रजाई गोनाई दोघी सासू सुना, दाम नाम दाना बापले, दाम नाम दाना बापले, दाम नाम दाना बापले, दाम नाम दाना बापले का, दाम दाना बापले. लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुना पाही नाम. आऊबाई ते बहिणी, लिंबाबाई लेकी, लिंबाबाई लेकी आऊबाई ते बहिणी, वेडी पिसी जणी सेवा कर. 15 सोसलं पण साधलेलं बघा. नामयाची जणी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिच्या सवे, नामयाची जणी सवेवेची शेणी, तिच्यासोबत जेवला देव, तिच्या गौऱ्या वेचल्या. महिला मंडळ परत कीर्तन तुमच्याकडं आलं बघा. जात म्हणायचे जमल की, मगाचं भजन एवढं झालं म्हणल्या जात तर होणारच. महाराज आपण पुढे म्हणू, आईसाहेब मागं म्हणतील, पुरुष ऐकून घेतील. तुम्हाला जात्यावर बसवत नाही त्याचं एकमेव कारण, तुम्ही जात्यावर बसाल आणि खुंटा उपटून घरी घेऊन जाल. त्यांचं काम आहे, त्या हलक्या हातानं दळतील, त्यांना दळू देऊ आपण पुढे, आईसाहेब मागे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके,
4 पोते दळलं आत्ताच्या आत्ता. उद्या 4 पोत्यात होतंय का काला? नाही तर 2 वाढवू लगेच. दळायला खंबीर आहे महिला मंडळ. आनंद जात्यावर आणि देवाला जणी बसवायची. येई ओ का नाही मी दळी ना एकली दळिता शिनले हात लावी वहिली. येई ओ का नाही मी दळी ना एकली. आणि देव यायचा महाराज. जाना एक गाणे पुढं म्हणायची आणि देव माग. असंच आहे ना महिला मंडळ. जात्यावर बसल्यास एक पुढं आणि एक माग. आणि गाणे लय गोड. माझ्या भावाच्या दाराला सोन्याचं कुलूप. मी एका बाईला एवढा भांडलोय म्हणलं मावशी गपस काही म्हणू नको. तुझ्या भावाच्या घरी जाऊन आलोय, पडका वाडा आणि मोडकं कुलूप आणि सोन्याचं म्हणते. ती म्हणली महाराज तसं नाही. माझ्या भावाचा 32 खणाचा वाडा होता. सावकाराकडून कर्ज घेतलं, कर्ज फिटलं नाही. व्यसनी होता थोडा. त्या व्यसनाच्या नादात कर्जात अडकला. कर्ज फिटलं नाही. सावकारानं वाडा ताब्यात घेतला. ज्या सावकारानं वाडा ताब्यात घेतला त्याचं नाव सोनोपंत सावकार. गावात सगळे त्याला सोन्या सावकार म्हणतात. त्यानं वाडा ताब्यात घेतला आणि त्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला लावलं. आता सांगा माझ्या भावाच्या वाड्याला कोणाचं कुलूप? सोन्याचं. असं आहे बघा सगळं. ते गाणे लय माझा महाराज. एकदा तर एक महाराष्ट्रीयन बाई आणि एक गुजराती मारवाडी बाई पाहुणी म्हणून महाराष्ट्रात आलेली. दोघी दळायला बसल्या. आता हे महाराष्ट्रीयन बाईला वाटलं पाहुणी लांबची आली आहे, गाणं लांब लचक काढू. हिनं काढलं ना महाराज. माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग दिल्लीला, माझा भाऊ ग अयोध्येला, माझा भाऊ ग वृंदावनला, माझा भाऊ ग पुण्याला, माझा भाऊ ग पंढरीला. त्या गुजरातीला मराठी येत नव्हतं. तिला भाऊचा अर्थ कळत होता. भाऊ म्हणजे भैया. मग तिनं एक डोक्यात घेतलं हिचा भाऊ कुठंतरी फिरायलाय. मग तिनं मागं सुरू केलं. जिदर जिदर तेरा भया, उदर उदर मेरा भया, चलू दे रात्रभर म्हणे. तो हा भाऊ जिकडं फिरतोय तिकडं माझा आहेच. देवाचं सुद्धा असं झालं महाराज. जनाबाईंनी पुढं गाणं म्हणताना फार गोड म्हटल्या. पांडुरंगा आमचा पिता, रखुमाई आमुची माता. आणि जनाबाईनं मागं तसंच म्हणायचं, देवानं मागं तसंच म्हणायचं. पांडुरंगा आमचा पिता, रखुमाई आमुची. घे आता जातो डोक्यात घालून. आता त्याची आई आहे का रखुमाई? रखुमाई त्याची बायको आहे. पण जनीच्या नादाला लागून हा काय म्हणतोय? रखुमाई आमुची माता. जनाबाईनं सोसलं. त्याच्या जीवनातून तिनं जे मिळवलं ते देवाला वेड करण्याचं पराक्रम आणि सामर्थ्य मिळवलं. विठाला आमच्या नामदेवरायांनी लोकांनी वेड्यात काढलं महाराज. भीक लागली म्हणले ह्याला कुटुंब जगवणं होत नाही म्हटले. कोणी पत्नी मुलगी देईना महाराज. देवानं मध्यस्थी करून लग्न जमवलं. देवानंच लग्न लावलं. नामदेवरायाच्या पत्नीची बाळंतपण करायला कोणी शेजारी येईना. आमच्या देवानं सगळं सोपस्कार पार पाडले. सोसलं. खायला घरात अन्न नाही तरी सोसलं. परमार्थ बंद नाही. कीर्तन आयुष्यभर बंद पडू दिले नाही. फायदा बघा. सोसत गेले. एक दिवस नामदेवरायाचं कीर्तन कुठे गेलं बघा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. पांडुरंग 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 पांडुरंग. भगवान बाबा 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 भगवान बाबा
जीवनभर सोसलं सोसलं सोसलं, कीर्तन एवढ्या उंचीला गेलं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नुसता नाचला नाही महाराज, इतका नाचला इतका नाचला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर फिटेपर्यंत देव कीर्तनात नाचतो. फक्त तुम्ही तेवढं सोसलं पाहिजे. एक दिवस ते साधल्याशिवाय राहत नाही. बाबांनी सोसलेलं सांगितलं, बाबांनी काय साधलं ते सांगायचंय. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा, बरोबर वेळेत आपली सेवा संपेल. महाराज सोसलं की साधता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोसलं. 500 मावळे घेतले, स्वराज्याचं तोरण बांधलं. दिवस रात्र गनिमी काव्यानं लढा देत राहिले. सोसत गेले सोसत गेले सोसत गेले. बघा, एक दिवस 500 मावळ्यांना घेऊन सुरू झालेला प्रवास 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत पोहोचला. याला साधनं म्हणायचं. जीवनभर सोसलं म्हणून साधलं. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं जीवन बघा. 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत 4.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री गृहमंत्रीपद सोडलं, तर उरलेल्या 35 वर्षामध्ये सत्तेचं पद साहेबांच्या वाट्याला आलं नाही. तरीही 35 वर्ष विरोधी पक्षात राहून काम केलं, तरी जाताना 18 पगड जातीच्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हृदय सिंहासनामध्ये आपली जागा करून त्या सिंहासनावर विराजमान होऊन गेले. पदावर बसून लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा पदावर न बसता गोपीनाथ मुंडे बाळासाहेब ठाकरे झालेलं कधीही चांगलं. पदावर बसणाराला किती शिव्या खावा लागतात आपण बघतोय. साहेब पदावर बसले नाही, पण उंची मान्य आहे, समाजाचं फार मोठं नुकसान झालं. 18 पगड जातीच्या लोकांना आपलासा वाटणारा, गोरगरिबांना दीनदुबळ्यांना आपला कैवारी वाटणारा, ऊसतोड कामगारांना आपला हक्काचा माणूस वाटणारा, आणि सहकारीमध्ये एका दिवसात 34 कारखान्याची मान्यता घेऊन येणारा. एका दिवसात अटलजी म्हटले, मुंडेजी 34 साखर कारखाने ले जा रहे हो आप, ऐसा नहीं हो सकता, इसे बहुत देर लगती है. मुंडे साहब म्हणले, अटलजी साइन करने में सिर्फ 4 मिनट लगते हैं, बाकी का मैं देख लेता हूँ, आप खाली साइन करो. 34 कारखान्याच्या मान्यतेवर 4 मिनिटात सह्या घेऊन आले आणि 34 कारखाने चालवून दाखवले. महाराज आपलं नुकसान झालं. आज जनसामान्याची जी फरफट चालली ना, हे राजकारणामध्ये ही दुर्दशा चालली ना, कोणी उठायले आणि कोणाच्याही गळ्यात पडायले, पहाटच उठून शपथ घ्यायलेत. काय ज्यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही, आम्ही नाही नाही, त्यांच्यासोबत पहाट मुहतूर लावून घ्यायलेत. कसा कुठं दिशा चालली. साहेब असते ना काही झालं नसतं महाराज. साहेब असते तर बाण मोडला नसता, मशाल हातात घ्यावी लागली नसती, घड्याळसुद्धा 2 ठिकाणी झालं नसतं. साहेब एकटे असते तर. साहेब नाही तर वाताहत झाली महाराज, इंजिन बंद पडायची वेळ आली. साहेब एकटे नाहीत, आपली दुर्दशा झाली. हे गोड वाक्य साहेबांसाठी बोलून जातो. डबडबलेल्या अश्रुनिशी महाराष्ट्र सारा उभा, डबडबलेल्या अश्रुनिशी महाराष्ट्र सारा उभा. मुंडे साहेब एकदाच खाली येऊन तुम्ही या जनतेकडे बघा. मुंडे साहेब एकदाच खाली येऊन तुम्ही या जनतेकडे बघा. काय होती चूक आमची, कशाची दिलीत सजा. काय होती चूक आमची, कशाची दिलीत सजा. राजकारणाच्या पटलावरून तुमचा माझा राजाच झालाय वजा. राजकारणाच्या पटलावरून तुमचा माझा राजा झाला वजा. ते गेले, पण गेले दिगंबर ईश्वर. मूरत से कीरत बड़ी भिन्न पंख उड़ जाए, मूरत तो जाती रहे लेकिन कीरत कभी न जाए. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. असं जीवन मला बाबांनी काय साधलं सांगायचं आहे. जिंदगीभर परमार्थ केला, भगवानगड निर्माण केला, हजारो विद्यार्थी घडवले, ऐश्वर्य संपन्न गडाची निर्मिती झाली. 69 वर्षाचं वय बाबाचं. कारण 29 जुलै 1896 श्रावण वद्य पंचमीला बाबांचा जन्म आहे.
आणि 18 जानेवारी 1965 अर्थात पौषवद्य प्रतिपदेला बाबांची पुण्यतिथी आहे। बघा तुम्ही, हे 65 आणि ते 4 69 वर्षाचं आयुष्य बाबांना मिळालं। रुबी हॉलला बाबा ॲडमिट असताना शेवटचा घटका जवळ येतात। आता 7-8 वर्षापूर्वी ते म्हातारं मेलं, म्हणजे बाबांच्या काळात जे बाबांचा शिष्य म्हणून होते। खंबालिंबा तालुका शिरूरचे नाथा मिसाळ भेटलो महाराज मी, बाबांच्या आठवणी काढल्या, गळ्याला पडून रडलं म्हातारं। नाथाची मांडी बाबांना दिलेली, नाथाच्या मांडीवर डोकं आहे, बाबा रुबी हॉलला ॲडमिट आहेत, पौर्णिमेची रात्र सरली आहे। पहाटेचे 3 वाजतात बाबा नाथाला म्हणतात, नाथा अस्वस्थ वाटू लागले रे, छातीत कसं तरी होत आहे, माझी ज्ञानेश्वरी घे, माझ्या मायेला ठेव माझ्या छातीवर, बरं वाटलं तर वाटेल। ज्ञानेश्वरी उघडी करून नाथानं छातीवर ठेवली आणि मन बाबा 12व्या अध्यायातल्या ओव्या मन, नाथा ओव्या गातोय, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिधली अनुठी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैसेनी शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तो। एक 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 ओव्या चालल्या म्हणून आंबे श्रीमते निज जन कल्पलते। ही ओवी आली तसं आणखी अस्वस्थ वाटलं बाबांना, दोन्ही हात वर फैलावले। रुबी हॉल दणानून गेलं बाबांच्या आवाजानं। पहाटच्या वेळेला दोन्ही हात वर केले आणि जीवाच्या आकांतानं 3 वेळा माऊलीचं नाव घेतलं, माऊली माऊली माऊली। दोन्ही हात आळंदीच्या दिशेनं जोडले आणि ज्ञानेश्वरीवर हात टाकले। ज्ञानेश्वरी छातीला कवटाळली आहे, मुखात माऊलीच्या नावाचा जयघोष आहे आणि नाथा मिसाळच्या मांडीवर बाबांनी मान टाकून दिली। याला म्हणायचं मरताना जे अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार साधिले अवीट निज सुख। या अवीट निज सुखाची प्राप्ती बाबांनी करून घेतली आणि अशी जागा पटकावली, अशी जागा पटकावली। तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता। ओ राहिले अनंताची पायी, राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केलं बरोबरी, सांडी मांडी मागे केलं बरोबरी। अधिकचे परी दुःखाची या दुःखा अधिकचे परी दुःखाचे अधिकचे परी दुःखाची आ
दांडी माडी राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज जय. धन्यवाद. सेवा संपली. उपस्थित गावकरी परिसरातील भाविक सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. गावकरी तरुण बांधवांचा सक्रिय